श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका. आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनेल. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, जीवनात जे काही तुमच्यासोबत घडत असते त्या सर्व गोष्टींचा सकारात्मकपणे तुम्ही स्वीकार करा. जेव्हा तुम्ही या घडणाऱ्या गोष्टींचा सकारात्मकपणे स्वीकार करता तेव्हा तुमचे दुःख हे सुखामध्ये, समाधानामध्ये परिवर्तित होऊ लागते. आज जर का तुमच्यासोबत घडणाऱ्या या घटनांचा फक्त नकारात्मक विचार करून स्वतःला, तुमच्या देवाला आणि तुमच्या नशिबाला जर फक्त तुम्ही दोषच देत राहाल तर तुम्ही नेहमी दुःखी, उदासच राहाल. सतत तुमची चिडचिड होत राहील. मग ज्या घरामध्ये शांतताच नसते, नेहमी उदासी वातावरण, दुःखी वातावरण असते, नेहमी तक्रारीचे वातावरण असते, तिथे प्रसन्नता, सुख, समाधान कसे काय येणार? तिथे लक्ष्मी कशी काय वास करणार? बाळांनो, तुम्ही तुमचे विचार जर सकारात्मक केले, आज जरी माझे वाईट दिवस असले तरी उद्या माझे सर्व चांगलेच होणार आहे. उद्या माझे दिवस नक्कीच चांगले येणार आहेत. यावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही जर रोज जगलात तर या कठीण परिस्थितीतही तुम्हाला सुखाची अनुभूती ही होऊ लागेल. सकारात्मक विचार केल्याने तुमच्या मनाला बळ मिळते, प्रेरणा मिळते आणि उद्या सर्व चांगलेच होणार आहे. या आशेवर, या विश्वासावर जगले की जगण्याला नवीन उमेद मिळते. ज्यांनी त्यांच्या सर्व आशा, त्यांची उमेद ही पूर्णपणे संपवलेली असते, अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनात पूर्णपणे अंधार पसरल्यासारखे झालेले असते. कारण त्यांनी त्यांच्या आशेचा दिवा हा विझवून टाकलेला असतो. ज्यावेळेस आशेचा दिवा विझतो, आशा संपते, विश्वास संपतो, मग मार्ग तरी कसा काय मिळणार? त्यांच्या जीवनामध्ये चांगले कसे काय होणार? या आशेवर, या विश्वासावरच तर जीवन जगण्याला अर्थ असतो. ज्यावेळेस ही आशा संपते, विश्वास संपतो, तेव्हा आयुष्य देखील नरक वाटू लागते. त्यामुळे मनातील आशेचा दिवा, विश्वासाचा दिवा कधीच तुम्ही विझू देऊ नका, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळांनो, मनुष्य हा त्याच्या विचारानेच बनत असतो. जसा तो विचार करतो तसाच तो बनतो. त्यामुळे आज जे काही तुमच्यासोबत घडत आहे त्याचा एक भाग तुमचे विचारच असतात. जसा तुम्ही सतत विचार करता तसेच आयुष्य तुम्ही जगता, तसेच तुमच्यासोबत घडत असते. त्यामुळे बाळांनो, तुमच्या विचारांवर तुम्ही लक्ष द्या. तुम्ही नेमका काय सतत विचार करत असता याकडे लक्ष द्या. तुम्ही जर नेहमी स्वतःला दोषच देत असाल, स्वतःला नावे ठेवत असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोकही तुम्हालाच दोष देणार.
तुम्हालाच नावे ठेवणार. ही सत्य परिस्थिती आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे पहिला तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष द्या. आणि जर तुम्ही नेहमी तुमच्याबद्दल, तुमच्या परिस्थितीबद्दल सतत नकारात्मक विचारच जर करत असाल तर तुमच्यासोबत त्याच नकारात्मक गोष्टी या घडू लागतील. त्यामुळे तुमच्या मनातून, तुमच्या विचारातून पहिल्यांदा नकारात्मक त्या विचारांना पहिला तुम्ही काढून टाका. आणि परिस्थिती तुमची कितीही वाईट जरी असली तरी मुद्दाम सकारात्मक विचार हे सतत करत राहा. मग बघा तुमच्या जीवनात बदल कसा होतो ते. त्यामुळे तुमच्या जीवनात जर तुम्हाला बदल हवा असेल तर पहिला तुमचा विचार बदला, मगच तुमचे आयुष्य बदलेल. सकारात्मक विचार सुखी, आनंदी आणि यशस्वी जीवनाची किल्ली आहे, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळांनो, तुमचे कर्म हे तुम्ही नेहमी चांगले करत राहा. कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तुमची जी कर्तव्ये आहेत ती नित्यनेमाने, प्रामाणिकपणे आणि आनंदी समाधानी मनाने पार पाडा. तुम्ही फक्त तुमच्या कर्माकडे, तुमच्या कर्तव्याकडे लक्ष द्या. त्याच्या फळांकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. कारण तुम्ही केलेले कोणतेही कर्म हे वाया जात नाहीत. तुम्ही केलेले कोणतेही कर्म, मग ते वाईट कर्म असो किंवा चांगले कर्म असो, त्याचे फळ तुम्हाला आज न उद्या हे मिळतच असते. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे कर्म हे चांगले करत राहा. जर तुम्ही तुमचे कर्म चांगले केले तर त्याचे फळही तुम्हाला चांगलेच मिळणार आहे. तुमच्या चांगल्या कर्मांमुळेच तुमचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनत असते. त्यामुळे नेहमी तुमचे कर्म हे चांगलेच करत राहा आणि तुमच्या कर्माच्या फळांची चिंता तुम्ही कधीच करू नका. ते तुम्हाला मिळणारच आहे. बाळांनो, कर्म करताना जर तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, परत मिळण्याची अपेक्षा न करता जर तुम्ही साफ निर्मळ मनाने जर तुमचे कर्म तुम्ही केले तर त्याचे फळही तुम्हाला गोडच मिळत असते, खूप चांगले, खूप मोठे मिळत असते, हे लक्षात ठेवा. बाळांनो, कोणाला तरी तुम्ही कधी मदत केलेली आहे. तुमच्या मदतीने त्या व्यक्तीचा फायदा झालेला असेल तर कधीच तुम्ही गर्व बाळगायचा नसतो. ती व्यक्ती अडचणीत असताना त्या व्यक्तीची तुम्ही त्यावेळेस मदत केली, त्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवला आणि तुमच्या सल्ल्यामुळे त्या व्यक्तीचे चांगले झाले. त्या व्यक्तीचे जे काही चांगले झाले ते सर्व माझ्यामुळेच झाले. त्यावेळेस मी जर त्या व्यक्तीची मदत केली नसती, त्यांना मार्ग दाखवला नसता, तर त्याला जे आज मिळालेले आहे ते त्याला कधीच मिळाले नसते. असा तुमच्या मनात कधीच तुम्ही विचार आणू नका. हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. बाळांनो, तुम्ही त्या व्यक्तीची मदत करून जे तुम्ही चांगले कर्म तुमच्या हातून घडलेले आहे, जे कर्म तुम्ही चांगले केलेले आहे, त्याचे फळ तुम्हाला हे तर मिळणारच आहे. पण ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये गर्व, अभिमान येतो तेव्हा तुम्हाला मिळणारे ते फळ तुम्हाला मिळत नाही. असा अभिमानाने, गर्वाने भरलेला विचार करून तुम्ही स्वतःच तुमचे कर्म खराब करून घेत असता आणि जे तुम्हाला मिळणार होते ते तुमच्यापासून दूर जाते. त्यामुळे बाळांनो,
मदत करायची, पण ती बिना अपेक्षेची, बिना फळाची. मदत करायची आणि ती विसरून जायची असते. तुम्ही जरी विसरला तरी तुमच्या त्या चांगल्या कर्माची नोंद, तुमच्या सर्व कर्माची नोंद ही आमच्याकडे असतेच. त्यामुळे कर्माची अपेक्षा ही कधीच करू नका. बाळांनो, तुमच्या हातून जर एखाद्याचे चांगले झाले तर हे तुमच्यामुळे होत नसते, तर त्या व्यक्तीला ती गोष्ट मिळणे हे त्या व्यक्तीच्या आधीपासूनच नशिबात असते. ते त्या व्यक्तीला मिळणे हे अटळ असते. कोठून ना कोठून तरी प्रत्येकाला जे मिळायचे असते ते मिळतच असते. पण बाळा, तुमच्या पदरात देखील चांगले फळ पडावे, तुमच्या हातून एक चांगले कर्म घडावे म्हणूनच आम्हीच त्या व्यक्तीच्या त्या घटनेमध्ये तुम्हाला सहभागी केले. तुमचेही भले व्हावे यासाठी आम्हीच हे सर्व योजलेले असते. तुम्ही आमच्या या योजनेचा एक भाग असता. त्यामुळे कधीच कोणाचीही मदत तुमच्या हातून घडल्यावर त्या व्यक्तीचे जर चांगले झाले तर कधीच गर्व करू नका, अभिमान बाळगू नका. तुम्हाला जे चांगले फळ मिळणार असते ते घालवून बसाल. त्यामुळे अडलेल्यांची, गरजूवंतांची तुम्ही मदत करा आणि ती विसरून जावा. तुम्ही फक्त तुमचे चांगले कर्म करत राहा. फळाची अपेक्षा कधीच धरू नका. एक ना एक दिवस तुमच्या त्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार. त्यामुळे बाळांनो, फळाची अपेक्षा कधीच धरू नकोस. तू फक्त तुझे कर्म चांगले करत राहा, मग तुझेही सर्व चांगलेच होणार. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या विचारांना लाईक करून कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.